हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स ऐकू एकदाच आहे, कशाला आवाज येतो? ती तर लाव टपात. तुम्हीच आम्ही आवडते. खाली सोड, खाली तिथं नाल्यात. तर चला मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. कधी कधी गावाकडे येत जा. आता स्वयंपाक करते मी. चपातीचं पीठ मळते. आवरलं, आंघोळ वगैरे झाली. आता स्वयंपाकाला लागली. करा कंटिन्यू, तुम्ही बोलू नंतर. तर नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आहे रामनवमीच्या दिवशीचा. तर व्हिडिओ खूप उशिरा बघायला भेटत आहे तुम्हाला. खूप सारे व्हिडिओ माझ्याकडे पेंडिंग आहेत. एक एक व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करते. कसं आहे, माझ्याकडे सध्या खूप कामं आहेत आणि ते कामं सगळे पूर्ण झाल्याशिवाय सांगायचं नसते म्हणतात, नाही तर मग कामं होता राहून जातात. त्याच्यामुळे मी जास्त काही सांगत नाही आहे. पण सगळे कामं झालेतच तसे व्हिडिओ तर येत जातील माझे. पण सध्या शेड्यूल माझा खूपच बिझी आहे, त्यामुळे होईल जसं मला टाईम भेटेल तसं मी व्हिडिओ पोस्ट करण्याचे प्रयत्न करते आणि सगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणणारच आहे. तर खूप जण नावं ठेवत होते मला, काम नाही करत. तर बघून घ्या, डोळे फाडून बघून घ्या, मोठे डोळे करून बघून. स्वयंपाक वगैरे झाला, भात केला, भाजी केली, चपाती केली. आता मालक कुठं गेले आमचे काय माहिती. बाहेर गेले सकाळी उठल्यापासून, आंघोळ केल्यापासून. घरी काही यायचा पत्ता नाही. आले वाटतं. नुसते आल्यापासून बाहेरच आहेत बाबा. परत येतच नाही आता गावाला. असे बाहेर जाते. चला या जेवण करायला. जेवण करू आता आम्ही. उगाच घेण्या देण्याचे बदनाम करतात लोक. काही करा तरी लोकांना आहे ना काही प्रश्न पडतातच. एका प्रश्नाचं उत्तर दिलं की यांचा दुसरा प्रश्न हजर आहे. त्यामुळे मला आहे ना कोणाच्या प्रश्नाचे उत्तरच देऊ वाटत नाही. पण मजबूर एवढे करतात की प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागतात. तर आमचे दुपारचे सकाळचेच म्हणावं लागेल. गावाकडे ना लवकरच जेवतात बाबा. आम्हाला जायचं होतं रामनवमीच्या तिकडे दर्शनाला. मग आम्ही पटपट जेवलो. मयंक त्याच्या पप्पासोबत गप्पा मारत होता. खूप छान बॉन्डिंग आहे त्यांचं, खूप छान बोलतात ते. जीव लावतात म्हणून तर मयंक त्यांच्याजवळ जातो ना. आणि मयंक पण त्यांना खूप जीव लावतो. तर आम्ही निघालो होतो. मयंकला घरीच ठेवून नावीला एवढ्या उन्हातानाचं म्हणलं त्याला नका घेऊ, आईजवळच ठेवा. आणि आईच सांभाळायला, त्यामुळे मग काही टेन्शनच नव्हतं. इकडे आल्यानंतर बघतो तर हे करगणी गावातली रामनवमी आहे. खूपच गर्दी होती बापरे. मला वाटलं म्हणजे एवढे लोक नसणार इकडे, पण बरेच लोक होते बाबा. आणि खूप छान असं सजवलं होतं. खूप छान पद्धतीने रामनवमी इथं रामनवमी केलेली आहे. प्राचीन राम मंदिर. तुम्हाला आईस्क्रीम खायला या. आवडते का? माय चॉईस. कोणवाली आईस्क्रीम? रामनवमीबद्दल आम्ही आलो होतो मित्रांनो. आम्ही चिंचेच्या झाडाखाली आलो आहे. हे चिंचेचं झाड आहे मित्रांनो. चिंचेचं झाड आहे. चिंच इकडं तोंड दाखवून बोला. आता खराब झालेले आहेत. आता बोला ना. पिकून बोला ना. बोला ना. काय बोलत आम्ही? ब्लॉगिंग करा की. हां असं धरा, मी शिकवते तुम्हाला. असं धरा. गावाकडे काय काम नसतं, असं मोबाईल धरायचं. हां बोला. गावाकडे काही काम नसतं, असं मोबाईल धरायचं आणि फिरायचं फक्त. आणि ब्लॉगिंग करायची. ब्लॉगिंग करायची. काय म्हणायचं? काय म्हणायचं? म्हणा की काहीतरी. काहीतरी म्हणू का? असं म्हणा. आता म्हणा. आलोय आम्ही गावात फिरत एका झाडाखाली थांबलोय. चिंचेचं झाड आहे. गावातले लोक बघायला लोक आमच्या तोंडाकडे बघते, हे काय येड्यावानी करतात मोबाईल मध्ये. अजून बोला की. नाही आता बोलतायत मला. बोलता येते मलाच बरं बोलता येतं. वड्यात पात्र गेलेलं आहे इकडून असं. पावसाळ्यामध्ये पाणी येतं भरपूर. झाडांना पाणी नाही गावात. झाडाला पाणी कोण घालत नाही. कॅमेराला हालायला लागला त्यामुळं बोला की चांगलं तोंड दाखवून. असं आडवं तिडवं नसतं करायचं मोबाईल एकदा चालू केलं.
कसं वाटतंय गावात येऊन? बरं वाटतंय का? भारी वाटते. इथं झोपडं बांधू आपण असं. झोपड्यात राहूया का? हा, आता बंगल्यात गेलो होतो आम्ही, पण बंगल्याचा व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही राहिलं, कारण आम्ही बंगल्यात आतमध्ये नाही गेलो. असं शेजारी ते ताई तिकडे शेजारी बसले होते, मग आम्ही तिकडेच गेलो, तिकडेच बोललो ना आलो, बंगल्यात गेलोच नाही. नाहीतर बंगला आमचाच आहे. बंगल्याला कडी लावली होती फक्त. बंगला तुमचाच नाही आहे. तू याचीच बरोबरी नाही करू शकत, त्याचीच बरोबरी नाही करू शकत, तू असंच नाही करू शकत, तू अमकंच नाही करू शकत. मोक्कार नावं ठेवू ठेवू तुम्हाला लोकांच्या घरचं धुणा धुवायची सवय पडली. आपल्या घरचं धुणा धुवा, आपल्या घरामध्ये बघा, भांडे मिंडे घासा जरा. हो, मी कोणाला नाव ठेवत नाही. मी माझे व्हिडिओ काढते आणि त्याच्यातून 4 पैसे तरी कमवते. तुम्ही का ढेकळं कमवता का मला नावं ठेवून? तुम्हाला काय भेटतं का मला नाव ठेवून? लय परम सुख आनंद भेटत असं, असुरी आनंद म्हणते त्याला. ओ, काय करायला लागले? त्याला असुरी आनंद म्हणतात. एखाद्याला त्रास देऊन तुम्हाला वाटत असेल, एखाद्याला आपण काहीतरी वाईट कमेंट केली की तिला त्रास होईल वाचून, आणि मग आपल्याला आनंद होईल ते वाचून, तिला दुखी बघून. पण तुमच्यासारख्या त्या वाईट कमेंट करणाऱ्या भोरट्यांमुळं मी काय दुखी होत नसते. माझा नवरा आहे मला खुश ठेवायला. का हो? हे चिंच खायला या. हे चिंचसारखे आंबट आंबट कमेंट करता तुम्ही. खारट तिखट कमेंट करत जा जरा. तर चला, आता एक बाई म्हणत होती कोणाची तरी बरोबरी करू शकत नाही. बाई, मी कोणाची बरोबरी करायला नाही आली. मी माझ्या मनाची मालकीन आहे. मी माझं आयुष्य जगायला आली. मी काही लोकांची बरोबरी करायला जन्म घेतला काय? काय राहू गोडे बघा. आंबट चिंच. तर चला, आता आम्ही घरी चाललो होतो. अजिंक्य तारामध्ये गेलो होतो, ताईला भेटलो लगे. आता इकडे चाललो होतो, मग आम्हाला चिंचेचं झाड दिसला, मग थांबा इथं व्हिडिओ काढायचं. तर आता घरी चाललो आहे आम्ही. चला, गुड नाईट. हां, मयंकला आजीजवळ सोडलो. परत म्हणता मयंक कुठे आहे. मयंक आजीसोबत चांगलं रमला. बडबड दोघ्या आजी नाताची चांगली चालती बडबड. या चिंच खायला. आता एक इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ काढते, मग निघते. हॅलो फ्रेंड्स, मम्मी आता बाजाराला चालली आहे. बाहेर गेलती दुपारी 4 वाजता. मोबाईल हलतोय. 4 वाजता बाहेर गेलती, मग आली, मग झोपली. मम्मीने माझ्या आणला, मग आम्ही माझ्या पिला, मग मम्मी झोपली आणि मग आता उठली. आता चालली. काय मम्मी, कुठे चाललीस? बाजार भरायला चालली आहे. मम्मा बस ना, कसला वार दिसतोय. आता मम्मीने पुढचं काय केलं तुम्हाला थोड्या वेळाने दिसेल. थोड्या वेळाने आता भेटू. वेलकम बॅक. आम्ही मार्केटला चाललोय. अरे तर मग असे आलो होतो आम्ही. थंड पिलं आणि मग थंड कूल माझा पिला, आणि त्यानंतर आम्ही झोपलो. मग उठलो, मग कामं आवरले. म्हणजे हा, चला ना दमनी चला पाळगा मला. हां, मयंकला घरी ठेवलं. आता मार्केट आणायला चालतो. बाय. मार्केट आणायला चाललो भाजीपाला. आमच्या गावाचं साईड मला म्हणजे जावं लागते. इंटरनॅशनल हायवेवरून चाललो. कोणीतरी यांच्या व्हॉईसची तारीफ केली. पुढे पण काढू नका मला. म्हशी बी आहे इकडं. म्हशीची तारीफ नाही केली हो. रस्ते आहेत, आता काय करावा, शेतातून जावं लागतं. इंटरनॅशनल हायवे. ही ज्वारी आहे, हे ऊस आहे, कास गवत आहे. मलाच माहित नाही काय. कोणतरी म्हणे तुझ्या नवऱ्याचा आवाज लई छान आहे, बोलायला लावत जा. नारळ आहे तिकडे.
पक्का बी आहे, नवरा बी चांगला आहे, सांगत आहे का? नवरा बी हँडसम आहे, बायको बी हँडसम आहे, सुंदर आहे. नवऱ्याच्या नजरेत हो, बाकीच्या लोकांचं काय करायचं नाही का. माझ्या नवरा म्हणतो माझी बायको अप्सर आहे. त्यानंतर रस्ता खदडम खुदडम आहे. आज बाजार आहे, आमच्या गावचा बाजार. बाजाराला चाललो आम्ही. बाजारात गेल्यावर भेटू, चला कंटिन्यू. तर फ्रेंड्स फायनली आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो आणि हे करगणीचं मार्केट आहे. एक ताई मला म्हणत होते की करिश्मा तू तुझं गाव नाही दाखवलं पूर्ण व्हिडिओमध्ये, मार्केट दाखवायला पाहिजे होतं, हे दाखवायला पाहिजे होतं, ते दाखवायला पाहिजे होतं, पूर्ण गाव फिरून दाखवायला पाहिजे होतं. तर शक्य आहे का सांगा बरं. तरी पण मी प्रयत्न केला आणि खूप जण म्हणत होते तू काय कामं करत नाही, तू काय पाहुणे गेली का, नुसती बसली राहते वगैरे. तर व्हिडिओ आधी पुढचे बघत जा. अजून मी गावावरून रिटर्न आल्याचे व्हिडिओ नाही टाकले आणि मी गावावरचेच व्हिडिओ चालू होते, तरीसुद्धा असे कमेंट चालू झाले. तर काय बोलावा. तर इथं मी आईला बाजार वगैरे भरून द्यावं म्हणलं, म्हणून त्यांना म्हणलं चला आज करगणीचा मार्केट आहे, तर मग आपण सगळं मार्केट घेऊन आईला भरून देऊ. मग उद्या आपण गावाला म्हणजे आपण रिटर्न पुण्याला जाणार आहे. मग आईला कोण बाजार आणून देत बसेल, तसं आणतेत. म्हणजे त्यांचं चालतंय. शेजारी पाजारी आहेत, नातेवाईक आहेत, सगळे मदत करतात आणि आई एकट्या राहतात. तर आता तुम्ही म्हणणार आई तिकडे एकट्या राहतात तर गावाला घेऊन ये. तर गावाला घेऊन येणार आहे, पण आई म्हणले मी काही झालं तरी वर्षभर येणार नाही. मला म्हणले सुनबाई बाजाराला चालले ना तर माझ्यासाठी चप्पल आणा. माझे सासूबाई जे आहेत ना एवढी रिस्पेक्टफुली बोलतात की विचारू नका. मग एक छानशी चप्पल घेतली त्यांच्यासाठी आणि त्यानंतर मग आम्हाला समोसे खायचे होते. समोसे दिसले, मग त्यांना म्हणलं समोसे चारा मारा. मग आम्हाला बघा इकडं बाबा 5वा महिना दिसतो. काय करावा या 5व्या महिन्यासाठी कमेंट करून नक्की सांगा. तर मग आता मस्त समोसे वगैरे खायचे होते आणि त्यानंतर आमचा बाजार वगैरे झाला. आम्हाला रिटर्न जायचं होतं. तर जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की नवीन घरामध्ये कोणाला कामं उमजत नसतात, कोणती वस्तू कुठं ठेवलेली माहिती नसते, पण तरी मी कामं केले. या वडापाव समोसे खायला हाय हाय बरं हाय हाय मिरची. आमचे व्हिडिओ पाहून हे कोणाला लागते ते सांगा. मिरची लागते का कोणाला लागत असेल तर बघू नका. ठीक आहे. तर चाललो आम्ही, बाजार झाला आमचा, घरी चाललो. समोसा खाऊन पार्सल घेतलंय नका टेन्शन घेऊ, देऊ बी नका आम्हाला. तर फ्रेंड्स आम्ही समोसा वडापाव वगैरे खाल्लो आणि घरी जायला रिटर्न निघालो होतो. तर इकडे रामनवमीचं मस्त डीजे वगैरे लावून नाचत होते पोरं. तर छान असं गावाकडे वातावरण असतो मस्त. आणि मी बाजारात येताना आईला सांगितलं होतं स्वयंपाक करू नका, मी आल्यावर करील. आम्ही पापड भाजले, बाजार करून आणला. हे भजी हां आणली ना चप्पल आईसाठी. कुठं ठेवली चप्पल ही पाय, ही चप्पल आणली आईला. हे खा पापड, पापड खा, हातात धर. तुम्ही बी खा पापड. ही भजी, हे बाजार निवडून ठेवला. अरे हे बटाटे कुठं आले इकडं. भाकर थापायची. भाकर कशाची आहे? बाजरीची. बाजरीची नाही, ज्वारीची. ज्वारीची आहे का? मला ज्वारी आणि बाजरीच कळत नाही. बाजरीची काळी असते, ज्वारीची पांढरी असते का? तर तावा तापायला ठेवलाय. बाजारातून जाऊन आलो आम्ही, बाजार बिजार केला. लाईट थोडा कमी आहे. जायचं आहे उद्या, आता जायची तयारी करायची आहे. काही नाही, आता भाकरीत टाकायची आहे फक्त. दुपारची भाजी पडली आहे. चपात्या बी करायच्या नाही, मला बी एवढी भूक नाही. त्यांच्यापुरतं 2 तुला चपात खायची का? चपात दूध भाजी पोळी खाईल तो. भाजी पोळी 2 चपात्या. आता उद्या निघायची तयारी करायची. तापलं का? पाणी लावायचं का? ए पाणी मया, पाणी दे तांब्यामध्ये आईला. दे पटकन पाणी. ठीक आहे झोऱ्याला. कुठे? ठीक आहे, चांगलं आहे का? चांगले घेतले की त्याला. थांबा थांबा, चांगलं आहे का? नक्की नक्की चांगलंच आहे.
तर कसली लाई ह्या कळशी घेतले ग. ही घ्या नाही तर नाही हे कसं चांगलं वाटलं द्यायला मला. दर. चला मज्जा आली का गावाकडं? तर फ्रेंड्स बाजारात जातानाच मी आईला सांगून गेली होती की काही स्वयंपाक वगैरे करू नका, तिकडून आल्यावर मी करीन. पण मला आहे ना भाकरीच थापता येत नाही, त्यांना भाकरी खायच्या होत्या, त्यामुळे मग आईने भाकरी थापून दिल्या आणि मी शिकून घेत होती. आईला सांगितलं, म्हणलं मला पण शिकून द्या, भाकरी कशा करतात मला माहीत नाही. मग मी त्यांचं बघत होती, म्हणलं मी नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करील, आता मला बघू द्या. तर आई इकडे भाकरी थापत होत्या आणि मला सांगत होत्या ही अशी थापायची तशी थापायची. तर नवऱ्याची आई आपलीच आई असते आणि तसंही तुम्हाला माहिती आहे मला आई नाही आहे, त्यामुळे आता माझ्या नवऱ्याची आईच म्हणजे माझी आई. तर एवढं म्हणजे मुलीसारखं जीव लावतात ना, मला म्हणतात सुनबाई तुम्ही राहू द्या मी शिकवते, असे करतात. म्हणजे खूप भारी बोलतात, बोलण्याची पद्धत आहे ना खूप छान आहे आणि जीव पण लावतात. स्वभाव एकदम साधा भोळा गरीब आहे. तर आम्हाला निघायचं होतं उद्या नेक्स्ट डे. माझ्याकडून शक्य झालं तेवढी आईची सेवा केली बरं का. केली नाही सेवा केली ना तुमची? साध्या भोळ्या आमच्या सासूबाई, काही तक्रार नाही काही नाही. नाही सगळं डोक्यावर आणलं बाई बरोबर. फक्त मला भाषा समजत नाही. बरोबर झाली एक भाकरी किती उशीर. पुढच्या वेळेस आली का मला शिकून द्या भाकर. मयंकला फार कंटाळा आलेला आहे. मयंक सकाळ व्हायची वाट पाहतोय आता, गावाला जायचे म्हणून. मला मनच करत नाही जायचं. शेजारच्या ताईला जाऊबाईला भेटायला आलो आम्ही. म्हणलं भेटून जावा, परत काही येणं होत नाही. सगळ्यांचं चाललंय थांबा थांबा थांबा, त्यांचं चाललंय यांचं चाललंय जेवण करून जावा उद्या. म्हणलं बाबा आमचे कामं अडतेत, तिकडं गॅस टाकी भरायची, किराणा भरायचे, लॉकडाऊन लागणार आहे म्हणतात, काय सांगता येत नाही बाबा. लॉकडाऊन लागलं तर लय वांदे होऊन जातील आमचे, अडकून जाऊ इकडंच आणि परत तिकडं काही भेटायचं नाही राशन किराणा आम्हाला. त्यामुळं आम्हाला जाऊन पटकन राशन किराणा गॅस टाकी भरायची, 2-3 महिन्याचं नियोजन लावायचं. काय दुनिया खतम होणार आहेत म्हणतात बाई, काय काय कळना झालंय आता. जगावं का काय करावं काय कळना. आता चांगली लाईफ भेटली तर त्यात ही असले युद्ध चालू झाले बघा. तर चला मित्रांनो, कसं वाटलं आमचा आजचा ब्लॉग. आता आम्ही जेवण वगैरे करू, भाकरी वगैरे झाले आहेत. मला तर काही एवढी भूक नाही, त्यांना दोघांना वाढून देते, जेवतील. पॅक करून ठेवते बॅग वगैरे, निघायचं उद्या सकाळी लवकर 9 वाजता निघू आम्ही. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा. आणि तुम्ही सगळे म्हणत होते गावाकडचे ब्लॉग टाक, काही लोकांना विनाकारण फालतू कमेंट करताना लई राग येतो बघा. सासू सासरे दाखवले नाही, असं झालं नाही तसं झालं. आता सासऱ्यांना का कुठून आणावं, कसं दाखवावं सांगा. काय बोलता तुम्ही, तुम्हाला काही माहिती नसतं ना, बोले जाऊ नका. तर चला, कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटू लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट.